सो विद्यार्थी मित्रांनो, एंड सेमिस्टरचे आपले पेपर कसे चेक केले जातात, एकंदरीत फंडा काय असतो, कशा प्रकारे पहिल्यांदा चेक होता, मॉडरेट होता, मार्क कसे दिले जातात, किती मार्काचे पेपर रिचेक होता, मॉडरेट कुणाचे केले जातात, सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला आता क्लिअर करणार आहे. भारी व्हिडिओ आहे, महत्वाचा व्हिडिओ आहे. प्रॉपरली समजून घ्या, म्हणजे कळालं आपल्या प्रोसेस काय असेल पेपरची, तर पास होणं क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो बघा, फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो किंवा लास्ट इयर असो, बॅकलॉग असो, रेग्युलर असो, सगळ्यांचे पेपर चेक करण्याचा एकच स्ट्रॅटर्जी असते. पहिल्यांदा काय होतं, आपल्याकडे पुणे विद्यापीठात 3 जिल्हे येतात, नाशिक, अहिल्यानगर, पुणे. सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक कॉलेज ठरवलं जातं, तिथे त्याला आपण म्हणतो पेपर चेकिंग सेंटर, ओके, किंवा त्याला कॅप सेंटर मी म्हणतो. ओके, शक्यतो कॅप हा शब्द तिथे प्रॉपर नाही ना, पण पेपर चेकिंग सेंटर आपण म्हणूया, की ते कॉलेज पेपर चेकिंग साठी युनिव्हर्सिटीने ठरवलं. उदाहरणार्थ नाशिक म्हटलं, एक उदाहरणार्थ समजा केव्हीएन नाईक हे कॅप सेंटर आहे. मग समजा नगर आहे, अहिल्यानगर मध्ये समजा विखे पाटील कॉलेज आहे, नगर सवळ्यात घाटातलं, समजा ते कॅप सेंटर युनिव्हर्सिटीने ठरवलं. किंवा पुण्यामध्ये समजा DY पाटील कॉलेज आहे, यस, सो समजा तिथे कॅप सेंटर विद्यापीठाने ठरवलं. तर पुणे जिल्ह्यातले सगळे जे टीचर्स आहे, आता टीचरला पण जे चांगले चांगले टीचर आहे, जे पेपर चेक करू शकता, एक्सपिरियन्स आहे, रिझल्ट चांगला आहे, त्यांना युनिव्हर्सिटीने अलाउड केलेलं असतं. सो तिथे जाणार. सिमिलरली समजा नाशिक मधले आहे तर ते समजा KVN ला जाणार, नगर मधले समजा ते विखे पाटील कॉलेजला जाणार. ओके, मग तिथे गेल्यानंतर सगळे तिथे आल्यानंतर त्या पेपर चेकिंग सेंटर मध्ये आल्यानंतर काय असतं, की तिथे सगळे एक त्यांना स्पेशल वर्ग दिलेला असतो, त्या वर्गामध्येच पेपर चेकिंग केली जाते, कुठेही होत नाही. जसं तुमच्या मनात असतं ना, की सेटिंग लावू, हे करू, पैसे देऊन काढून बघू, अशी मुलं विचारतात, आम्हाला कॉल येतात रोज, त्यामुळे सांगतो तो तसं काही होत नाही, कारण तिथेच पेपर चेक करायचे असतात, ते घरी पेपर चेक होत नाही. जसं बाकीच्या काही एक्झाम्सला होता, इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्येच चेक होतात त्या कॅप सेंटरमध्ये, आणि त्या कॅप सेंटरचे शेवटी एक हेड असतात, त्यांच्या अंतर्गतच सगळ्या गोष्टी चालल्या जातात. ओके, मग कॅप सेंटरमध्ये चेक करताना तर टीचर पण त्यांच्या मनाने चेक करू शकत नाही. सो त्यांना पण एक मॉडेल सोल्युशन युनिव्हर्सिटीने दिलेलं असतं त्या विषयाचं. समजा कॅडेम सब्जेक्ट आहे, सो कॅडेमचं एक मॉडेल सोल्युशन असेल. समजा मायक्रोप्रोसेसर सब्जेक्ट आहे कॉम्प्युटरचा, सो मायक्रोप्रोसेसरचं एक मॉडेल सोल्युशन असेल, त्याच्या रेफरन्स थ्रू त्यांना पेपर चेक करायचे असतात. आता एका पेपरमध्ये उदाहरणार्थ 60, 70, 80 पेपर असू शकतात. सो 40 पेपर, 20 पेपर, 30 किती पण, एक समजा 60चा गठ्ठा आहे. सो 60चा गठ्ठा चेक करायला सगळे टीचर असे टेबलवर सगळे बसलेले असतात, उदाहरणार्थ असं आपण म्हणूया. आता चेक करताना ते पहिल्यांदा पेपर चेक करतात. चेक केल्यानंतर त्यांनी ते 60चा गठ्ठा चेक केला की त्याच्यानंतर त्या पेपरचे 3 भागात डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे तो कोणी चेक केला पहिल्या स्टेजला? एक्झामिनरने, बरोबर. एक्झामिनरने चेक केला म्हणजे पेपर चेक करणारे सर. ही झाली आपल्या पेपरची पहिली स्टेज. याच्यानंतर पेपर येतो सेकंड स्टेजला. ही झाली फर्स्ट स्टेज. आता येतो पेपर सेकंड स्टेजला. बघा, सेकंड स्टेज ही आहे. सेकंड स्टेज मध्ये पेपर आपले 3 भागात डिवाइड होतात. एक, ज्यांना 20च्या खाली मार्क आहे ते फेल झाले, त्यांचा विषय संपला. ओके, आता ज्यांना 21 ते 28च्या मध्ये मार्क आहे, 21 ते 28च्या मध्ये मार्क आहे, त्यांना काय केलं जातं? हे कुठे आले? चेकर नंतर मॉडरेटर कराले. मॉडरेट कसं केलं जातं? 20च्या खालचे फेल, विषय क्लोज, त्यांचा विषयच नाही. 21 ते 28 मधले जे मुलं आहेत त्यांना कुठे, 21 ते 27 मधले, 28ला तर तो पासिंगच आहे ना ऑलरेडी, 21 ते 27 मधल्या मुलांना कुठे आपण पास करू शकतो का, कुठे मार्क वाढू शकतो का, वगैरे वगैरे, हे मॉडरेटर चेक करतो. सो हे तुमच्या मनात जर गैरसमज असेल की आपले पेपर मार्कच कमी करता, असं काही नाही. मॉडरेटर मध्ये कमी पण होऊ शकता. ओके, एखाद्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी बरोबर दिलं तर कमी पण होऊ शकता, पण मॅक्सिमम टाइम म्हणजे असं जरा की 80% हे मॉडरेट करणारे टीचर्स तुमचे मार्क 21 ते 27 मधले 28 पर्यंत आणण्याचाच प्रयत्न करतात. सो हा झाला सेकंड. आणि जे 30च्या वरतीचे पेपर आहेत त्यातले कुठले पण 4-5 पेपर उचलले जातात, कुठले पण रॅन्डमली 4-5 पेपर, आणि ते चेक केले जातात. बस, इथे सगळे पेपर चेक केले जात नाही, 3-4-5 पेपर रॅन्डमली. सो या पद्धतीने मॉडरेशनची सेकंड स्टेज चालते. ही झाली फायनल, की मग शेवटची स्टेप येते आपली, थर्ड स्टेप, ती येते आपले फायनल मार्क, फायनल लिस्ट मध्ये भरले जातात, आणि मग आपला रिझल्ट युनिव्हर्सिटीला देऊन तो आपल्या नंतर काही दिवसांनी रिझल्ट कळतो. सो ह्या पद्धतीने तुमचं पेपर चेकिंग आयडियली सगळीकडे होतं. मित्रांनो, याच्यात थोडंफार चेंजेस होऊ शकतात, पण जेवढं मला माहिती, जेवढं मी जेवढे वेगवेगळ्या प्रिन्सिपल लोकांशी, वेगवेगळ्या टीचरशी भेटत असतो, बोलत असतो, सो मला जी काही कल्पना आली, सो मला त्यांनी आयडिया दिली, तर नियर अबाउट हीच 90% व्हेरीफाईड आहे.
सो या सगळ्या अशा इम्पॉर्टंट गोष्टी होत्या ज्या तुम्हाला कळणं गरजेचं होतं. तुमच्या मनात पेपर चेकिंग कशी असते, मॉडरेट किती होतो, किती स्टेज मध्ये होतो, मार्क कमी होता का, सगळ्या गोष्टी मला भरपूर मुलं विचारतात, त्या क्लिअर करायच्या होत्या. होप या व्हिडिओमधनं ज्या मुलांनी जेवढे प्रश्न विचारले त्यांना क्लिअर झाले असतील. सो मित्रांनो, अजून काही डाऊट असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग बेस्ट करायचे, टॉप करायचंय, ऑल क्लिअर व्हायचंय, गोल्डन काढायचं तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन इट इज द बेस्ट सोल्युशन. कारण सगळ्या विषयांचे फर्स्ट इयरचे तर ऑल 10 सब्जेक्ट, फर्स्ट इयर दोन्ही पॅटर्नचे आणि सेकंड इयर थर्ड इयर बी ला सगळ्या महत्वाचे विषयांचे सर्वात जास्त विषयांचे कोर्सेस हे फक्त पर्पल ॲट ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. सो पुस्तकांपेक्षा पर्पल ॲट ऍप्लिकेशनला प्राधान्य द्या, कारण एका सबस्क्रिप्शन मध्ये सगळंच भेटून जातं. व्हिडिओ लेक्चर भेटतात, ते पण आपल्या मराठीमध्ये, हिंदीमध्ये. त्याच्यानंतर सॉल्व पेपर भेटतात, इम्पॉर्टंट क्वेश्चन भेटतात, स्ट्रॅटर्जी भेटते, कमी दिवसात कसं करायचं, काय काय करायचं, काय काय सोडायचं, IMP क्वेश्चन सुद्धा भेटतात. आणि एवढं सगळं मटेरियल असताना स्कोरिंग तर होणारच, आणि तरी एक एक दिवस राहील विषय काढायचा आहे तर पर्पल ॲटवर काय करा, फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेवढेच लेक्चर्स करा, बाकीचे स्किप करा. यस, आणि एक एक दोन दोन सॉल्व पेपर सॉल्व करून दिले ते सोडवा, संपलं. तरी एका दिवसात विषय स्कोर होतो. ज्याला टॉप करायचं त्याने ऑलरेडी अभ्यास केला तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन एक दिवसात घेऊन पूर्ण रिव्हिजन कर. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काहीच नाही. आरामात तुझा पर्पल ॲट ऍप्लिकेशन सोबत इंजिनिअरिंगचा तुझा टॉपर तू बनणारच. सो पर्पल ॲट ऍप्लिकेशन बेस्ट ऑप्शन आहे. बघा, फ्री लेक्चर बघा, आवडले तर सबस्क्राईब करा, फायदा होणारच. यस, सो आयडिया कळाली पेपर कसं चेक करायचं. अजून काही डाऊट असले कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.